सकाळच्या पारी बाई बुद्धाच्या विहारी तिथं जाऊन सत्वरी ध्यान लावून अंतरी मला सकाळी पौर्णिमेचे महत्त्व दोन प्रकारे आहे. तथागत बुद्ध यांच्या जीवनात, बौद्ध इतिहासात आणि राजगृहात प्राचीन काळामध्ये या पुष्य अथवा पौष पौर्णिमेला अद्वितीय असे महत्त्व असून तेथे त्यावेळी दोन घटना घडलेल्या होत्या, ज्यामुळे बौद्ध उपासक उपासिकेची उज्ज्वल धारणा बनल्या गेल्या. तथागतांची राजगृह म्हणजे राजगीर येथे भेट, महाराजा बिंबिसार यांची धम्मदीक्षा, शिशुनाग वंशातील सोनिया म्हणजे श्रेणीत महासार बिंबिसार यांची राजधानी राजगृह, जी सध्या बिहारमधील राजगीर या नावाने ओळखतात. सिद्धार्थ गौतमाला बोधगया येथे सम्यक संबोधी दिव्यज्ञान प्राप्त झाल्यानंतर तथागत बुद्ध सर्व भिक्खुगणांसह चारिका करत पुष्य व पौष पौर्णिमेला म्हणजे इसवी सन पूर्व 527 राजगृह नगरीत परतले. आपल्या महाभिनिष्क्रम गृहत्याग नंतर प्रवर्तित जीवनाचा प्रारंभ सिद्धार्थाने राजगृह नगरापासून केलेले होते. मगध नरेश राजा बिंबिसार यांना सिद्धार्थाने त्या समयी वचन सुद्धा दिले होते की ज्ञानप्राप्तीनंतर राजगृहात नगरात येऊन मी आपली अवश्य भेट घेईन. त्याच वचनपूर्तीस्तव तथागत बुद्ध राजगृह नगरामध्ये आलेले होते. 2. महासार बिंबिसार यांची धम्मदीक्षा. तथागत बुद्ध हे राजगृह नगरात आल्याची वार्ता जेव्हा महाराज बिंबिसार यांना कळली तेव्हा ते 1,20,000 नागरिकांसह स्वागतासाठी तेथे पोहोचले व तथागत त्यांना त्यांच्या भिक्खू संघासहित आपल्या राजप्रसादात भोजनाकरिता निमंत्रित केले. तथागतांनी निमंत्रणाचा स्वीकार केला. स्वतः महाराजांनी अत्याग्रहपूर्वक भोजन वाढले. भोजन परंत मगधाधिपती बिंबिसार महाराज आपल्या परिवारासह अमात्य व परिषदेसह तथागत बुद्ध शरणागमन केले. त्या सर्वांनी धम्मदीक्षा ग्रहण केली. त्यानंतर महाराज बिंबिसार यांनी आपले सुंदर व भव्यतम असे वेळुवन त्यावेळी तथागतांसहित भिक्खू संघाला दान दिले. तथागत बुद्ध हे या नगरीविषयी म्हणत असत, राजगृह हे रमणीय आहे. तथागत बुद्ध यांनी 45 वर्षाच्या आपल्या धम्मप्रचाराच्या कालावधीत अनेकदा राजगृह नगरीस भेटी दिल्या. यावरून त्यांना हा परिसर किती प्रिय व पसंत होता हे समजून येते. त्यांनी आपल्या 2रा, 3रा, 4था, 17वा आणि 20वा असे एकूण 5 वर्षावास म्हणजे 15 महिने तथागत बुद्ध यांनी राजगृह नगर परिसरात घालवले होते. परत सर्व उपासक उपासिकांना यांना पौष पौर्णिमेच्या हार्दिक मंगल कामना. कधी केला नाही गर्व नावात, कधी केला तरी देश आज म्हणतो मी बुद्धाचा चेला.